आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताराच्या नायगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार छगन भुजबळ, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ज्या प्रथा स्त्रियांना स्त्री म्हणून जगण्याकरता ज्या थांबवत होत्या त्या सर्व प्रथांविरोधात फुले दाम्पत्यानं क्रांतीची ज्योत पेटवली. सावित्रीबाई फुले यांचं स्मारक लवकरात लवकर विस्तारित स्वरूपात तयार करायला राज्य सरकारचं प्राधान्य असेल. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असणार आहे. प्रतिनिधी राजू पिसाळ. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.